नमस्कार मित्रांनो. आज आपण अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी सगळ्यांकडे आहे, पण तरीही सगळ्यांचं आयुष्य हे वेगवेगळं आहे. आणि ती गोष्ट म्हणजे वेळ. वेळ कोणालाही कमी किंवा जास्त दिलेला नाही. श्रीमंत असो, गरीब असो, विद्यार्थी असो, ऑफिसमध्ये काम करणारा असो किंवा घरातील माणूस असो किंवा बाहेरचा. वेळ हा सगळ्यांना सारखाच दिलेला आहे. सगळ्यांकडे दिवसाचे 24 तासच आहेत. मग प्रश्न असा आहे की काही लोक आपली स्वप्न पूर्ण करतात आणि काही लोक कायम म्हणत राहतात, मला तर वेळच मिळत नाही. खरंच वेळ मिळत नाही का? की आपण वेळेचं महत्त्व समजून घेत नाही? चला तर समजून घेऊया की वेळ म्हणजे काय. आपण वेळेला खूप हलकं घेतो. घड्याळातले काटे फिरतायत, कॅलेंडरमधली तारीख बदलतीये आणि आपण म्हणतो अजून खूप वेळ आहे. पण खरं सांगायचं तर वेळ म्हणजे फक्त सेकंद, मिनिट, तास नाहीत, तर वेळ म्हणजे आपल्या आयुष्यातले क्षण, निर्णय आणि संधी. वेळ योग्य वापरला तर सामान्य माणूसही असामान्य होऊ शकतो आणि वेळ वाया घालवला तर मोठी संधीसुद्धा हातातून निसटते. चला तर बघूया, वेळ ही सगळ्यांना समानच मिळालेली असते, मग तरी पण त्याचे परिणाम हे प्रत्येकासाठी वेगवेगळे का दिसतात? आपण अनेकदा इतरांकडे पाहून म्हणतो, तो माणूस खूप पुढे गेला, तिने सगळं काही अचीव केलं. पण कुणालाही यश हे सहज मिळत नाही. त्यांनी वेगळा वेळ घेतलेला नसतो, एक्स्ट्राचा वेळ मिळालेला नसतो त्यांना. तर त्यांनी वेगळ्या पद्धतीने वेळ वापरलेला असतो. यशस्वी लोक वेळेला कंट्रोल करतात, तर सामान्य माणसं वेळेच्या मागे धावत राहतात. कंट्रोल करतात म्हणजे, यशस्वी लोक वेळेला कंट्रोल करतात म्हणजे ते वेळेचा सदुपयोग करतात, वेळ वाया घालवत नाहीत. आणि जो माणूस वेळेला महत्त्व देतो, जो माणूस वेळेला दिशा देतो, तोच आपल्या आयुष्याला दिशा देऊ शकतो. चला तर पाहूया, आपण हा अमूल्य वेळ कुठे वाया घालवतो. आजच्या काळामध्ये वेळ हरवायला फार काही लागत नाही. मोबाईल, सोशल मीडिया, आपण म्हणतो की थोडा वेळ पाहते आणि त्यातच तासनतास निघून जातात. तसंच अजून कोणत्या गोष्टीमुळे आपला वेळ वाया जातो, तर आपण सतत भूतकाळाचा विचार करतो, जे बदलता येत नाही, पण त्यावर आपण वेळ वाया घालवतो. अजून कशात वेळ वाया जातो? भविष्याची चिंता. जी वेळ अजून आलेलीच नाही, त्या वेळेचा आपण विचार करत राहतो आणि आपला वेळ वाया घालवतो. वेळ वाया घालवणं म्हणजे काहीच न करणं नाही, तर गरजेपेक्षा जास्त विचार करणंही वेळ वायाच घालवणं आहे. तर आता या वेळेला किंमत का द्यायची? वेळ का महत्त्वाची आहे? वेळेला किंमत द्यायची कारण वेळ ही परत मिळत नाही. गेलेला पैसा परत मिळू शकतो, नोकरी गेली तर पुन्हा दुसरी मिळू शकते, संधी गेली तर नवीन येऊ शकते, पण गेलेली वेळ ही परत कधीच येत नाही. वेळ म्हणजे आयुष्याचं चलन, म्हणजेच करन्सी आहे आणि आपण ती जिथे खर्च करतो तिथेच आपलं आयुष्य घडतं. तर या वेळेचा योग्य वापर कसा करायचा? चला तर बघूया. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळ कसा वापरायचा. प्रत्येक दिवसाचा एक उद्देश ठेवा. आजचा दिवस हा कशासाठी आहे हे ठरवलं तर वेळ वाया जात नाही. सगळं एकाच वेळी करावायचा हट्ट सोडायचा. एकाच वेळी एकच काम करा. मन शांत राहतं, त्यामुळे कामही नीट होतं आणि वेळही वाया जात नाही. वेळेचाही सदुपयोग होतो. पुढचा पॉईंट म्हणजे महत्त्वाचं आणि तातडीचं यातला फरक ओळखा. म्हणजे इम्पॉर्टंट काय आहे आणि अर्जंट काय आहे यातला फरक ओळखा. जे इम्पॉर्टंट आहे त्याला प्रायोरिटी द्या. जे अर्जंट आहे ते नेहमीच महत्त्वाचं नसतं. म्हणून जे महत्त्वाचं आहे त्यालाच प्रायोरिटी द्या. तसंच स्वतःवर गुंतवणूक करा. नवीन शिकणं, वाचन करणं, आरोग्याची काळजी घेणं किंवा आरोग्यासाठी वेळ देणं, चालायला जाणं किंवा मनाची शांतता, मानसिक स्वास्थ्यासाठी वेळ देणं, यासाठी दिलेला वेळ हा कधीच वाया जात नाही. आजचा दिवस हा पूर्ण जगा, म्हणजेच रोजचा दिवस हा नवीन असतो, तो पूर्ण जगा. आपल्याला काल बदलता येत नाही, उद्या निश्चित नसतो, उद्याची काही खात्री नाही. आपल्या हातामध्ये आजच आहे. म्हणूनच इंग्रजीमध्ये आजला, टुडेला प्रेझेंट डे किंवा प्रेझेंट टेन्स असं म्हणतात. ते आपल्यासाठी प्रेझेंटच आहे. म्हणून आजच आपल्या हातात आहे आणि आजचाच आपण सदुपयोग केला पाहिजे, तरच आपलं आयुष्य हे सुखकर आणि समाधानी होऊ शकतं. आता वेळ आणि ध्येय याच्याबद्दल बोलूया. ध्येय मोठं असो किंवा लहान, ते वेळेशिवाय पूर्ण होत नाही. रोज थोडं थोडं काम केलं तर मोठं स्वप्नही पूर्ण होऊ शकतं. ध्येय गाठायचं असेल तर वेळेला मित्र बनवावं लागेल, शत्रू नाही. जो माणूस वेळेची कदर करतो तोच आपल्या स्वप्नांचीही कदर करतो. आज नाही उद्या,
असं म्हणत आपण आयुष्य पुढे ढकलतो, पण आयुष्य हे थांबत नाही, ते पुढेच जात राहतं. आजपासून एवढंच ठरवा की मी माझ्या वेळेला किंमत देईल, कारण वेळ योग्य वापरली तर आयुष्य सुंदर होईल आणि वेळ वाया घातली तर आयुष्य हे फक्त हातातून निसटून जाईल आणि जगायचंच राहून जाईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा विचार करायला लावत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.